विदर्भवासियांनो, विदर्भ मान्सून या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज आपण जाणून घेणार आहोत की पुढचे जवळपास आठवडाभर किंबहुना 15 आठवड्यात विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे। गेल्या अनेक दिवस पावसाचं वातावरणच नव्हतं, जवळपास थंडीचं वातावरण सर्वत्र होतं, त्यामुळे फार काही व्हिडिओ आपले आलेले नाही। परंतु आता नेमाने आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू। तर आता आपण बघू नेमकं की पुढच्या काही दिवसात विदर्भातील वातावरण कसं राहणार आहे। कारण की आजपासून जवळपास अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकते की पाऊस येणार की नाही येणार, की आणखी काही होणार। तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आज आपण आजच्या भागात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। वेळ न दवडता लगेचच सुरू करू आणि बघू की पुढचे काही दिवस विदर्भात नेमकं वातावरण कसं राहणार आहे। तर सद्यस्थितीचा जर आपण हवामानाचा आढावा घेतला तर आपण हे सिनॉप्टिक सिस्टम बघतो आहे। तर यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसते आहे की इकडे उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमी आवर्तन यायला सुरुवात झाली आहे। म्हणजे याचाच अर्थ हा जो उत्तरेकडचा जो भाग आहे त्यामध्ये जम्मू काश्मीर असेल, हिमाचल असेल, उत्तराखंड असेल, इतरही काही जो भाग आहे, तर या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे पुढच्या 3 ते 4 दिवसात। आणि सोबतच इकडे बघतो की बंगालच्या सागरात एक कमी दाबाचं क्षेत्रसुद्धा तयार होत आहे। त्यामुळं ही सर्व प्रणाली जुळून येत असल्यामुळं या संपूर्ण भागामध्ये, उत्तरेकडच्या संपूर्ण भागात जवळपास पुढचे 3 ते 4 दिवस बर्फवृष्टी आणि पाऊस होण्याची शक्यता आहे। आणि हा पाऊस मध्य प्रदेशापर्यंत येऊ शकतो 25-26 तारखेपर्यंत। तर त्यामुळं याचा महाराष्ट्राला किंवा विदर्भाला फारसा पावसाचा धोका दिसत नाही। परंतु पावसाचा धोका जरी नसला तरी या सर्व प्रणालीमुळे पुढचे काही दिवस म्हणजे जवळपास 4-5 दिवस किंवा आठवडाभर विदर्भाच्या अनेक भागांमध्ये म्हणजे जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळी वातावरण राहू शकते। त्यातल्या त्यात 24 आणि 25 तारखेच्या दरम्यान किंवा 25-26 तारखेच्या दरम्यान हे जे मध्य प्रदेशालगतचे जे पश्चिमेकडचे जे जिल्हे आहे, म्हणजे त्यामध्ये बुलढाणा असेल, अकोला असेल, सोबत यवतमाळ, अमरावतीचा काही भाग असेल, तर या भागात काही प्रमाणात 1-2 ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात किंवा कदाचित त्या पडणारही नाही। परंतु ढगाळी वातावरण मात्र या पश्चिम विदर्भाच्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात राहू शकतं पुढचे 3-4 दिवस। सोबतच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली याही भागात पुढचे 2-3 दिवस ढगाळी वातावरण राहणार आहे। आणि ढगाळी वातावरण राहणार असल्यामुळं निश्चितपणे जी काही थंडीची जी तीव्रता आहे हे उद्यापासून कमी व्हायला सुरुवात होईल आणि पुढच्या आठवडाभर विदर्भातील थंडीचं प्रमाण अतिशय कमी राहण्याची शक्यता आहे। या भागातून जे पूर्वेकडून जे वारे येत आहे, हे वारे येत असल्यामुळं थंडी कमी होणार आहे आणि थोडा दमट वातावरण या भागात विदर्भाच्या अनेक ठिकाणी तयार होऊ शकतं अशी एक शक्यता आहे। तर आपण बघतो की या भागात जे उत्तरेकडच्या भागात जे पश्चिमी आवर्तन आहे हे मोठ्या प्रमाणात सातत्याने येणार आहे पश्चिमी आवर्तनं। त्यामुळं WD आपण ज्याला म्हणतो, त्यामुळं या भागात संपूर्ण पावसाचा जोर वाढणार आहे। विशेषतः उद्यापासून किंवा आजपासूनच हा जो जम्मू काश्मीर असेल, हिमाचल असेल, उत्तराखंड असेल, या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होऊ शकते पुढच्या 24-25 तारखेपर्यंत। म्हणून विशेषतः विदर्भ किंवा महाराष्ट्रातील जे पर्यटक इथे बर्फवृष्टीचा आनंद घ्यायसाठी विचार करत असेल किंवा ज्यांचे प्लॅन ठरले असेल या भागात जायचे, तर कृपया पुढच्या 24-25 तारखेपर्यंत या भागात जाऊ नका। कारण की मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि मोठा पाऊस या संपूर्ण भागात होऊ शकतो उत्तरेकडच्या। त्यामुळं आपले जर काही प्लॅन ठरले असेल तर निश्चितपणे काळजी घ्या आणि शक्य झाल्यास ते टाळा, एवढं आवाहन मी विदर्भ मान्सूनच्या वतीनं आम्ही करतो। परंतु या सर्व वातावरणाचा जो काही परिणाम आहे हा मध्य प्रदेशच्या या भागापर्यंत पोहोचू शकतो। विदर्भात फक्त ढगाळी परिस्थिती राहणार आहे पुढचे काही दिवस, 5 आठवडाभर। त्याचा फार काही फटका विदर्भातील शेतकऱ्यांना पावसाच्या स्वरूपात वगैरे बसण्याची शक्यता नाही आहे। आल्या आपण सांगितलंच आहे की बुलढाणा, अकोला, अमरावतीचा धारणी वगैरे हा जो भाग आहे, तर या भागात थोड्याफार हलक्या प्रमाणात थेंब येऊ शकतात, फार काही जास्त पाऊस येणार नाही। यात जर काही बदल झाला पुढच्या 1-2 दिवसात तर आम्ही निश्चितपणे आपल्याला सांगू। परंतु सध्याच्या स्थितीत विदर्भातील शेतकऱ्यांनी पावसाची काळजी करू नका, कारण काय फार काही पाऊस कुठे येणार नाही, फक्त ढगाळ वातावरण मात्र निश्चित राहील। हा एक भाग झाला आणि यामुळे थंडीचं वातावरण कमी होणार आहे, हेही निश्चितपणे आहे। फक्त दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे, तो आपल्याला नक्की सांगू शकतो की पुढच्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मात्र विदर्भातील वातावरण हे बदलू शकतं आणि पावसाची शक्यता पहिल्या आठवड्यात विदर्भाची आहे। विशेषतः गारपीटची शक्यता आहे। तर आपण इथे बघतो आहोत की हा जो विदर्भाचा जो भाग आहे, तर म्हणजे जवळपास 3 फेब्रुवारीच्या पुढे किंवा 2-3 फेब्रुवारीच्या पुढे हे जे काही उत्तरेकडून येणारं जे WD आहे
तर याच्याच परिणामी सोबतच बंगालच्या सागरातून एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र या भागात निर्माण होऊ शकते 1 तारखेच्या पुढे. आणि त्यामुळं 2-3 तारखेला किंवा 3-4 तारखेच्या जवळपास विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, भंडारा सोबतच इकडे यवतमाळ, वाशिम, काही प्रमाणात अमरावती, अकोल्याच्याही भागामध्ये हलक्या प्रमाणात पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. आणि अनेक ठिकाणी विशेषतः हे जे भंडारा, गोंदिया, नागपूर वगैरे हा जो भाग आहे चंद्रपूरपर्यंतचा, तर या भागात गारपीट होऊ शकते अशी शक्यता आहे. अर्थात फेब्रुवारी 3 तारखेला अजून बराच वेळ आहे. यानंतर कदाचित वातावरणात थोडाफार बदलही होऊ शकते. तो बदल झाला तर आम्ही तोही आपल्याला निश्चितपणे आपल्याला सांगूच. परंतु शेतकऱ्यांनी सावध राहावं. त्यांना पूर्वकल्पना असंही म्हणून सांगतो आहे की सध्या जी काही परिस्थिती निर्माण होत आहे त्यानुसार फेब्रुवारीचा पहिला आठवडा हा विदर्भासाठी थोडा धोकादायक ठरू शकतो. काही प्रमाणात पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते विदर्भाच्या जवळपास जिल्ह्यांमध्ये. सोबतच काही ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते अशी सध्याची स्थिती आहे. यामध्ये काही फेरबदल झाला निश्चितपणे ताबडतोब वापरण्यास कळविण्यात येईल. तर ही होती आगामी काही दिवसातील पावसाची स्थिती विदर्भातली. आणि इतर वातावरण जे काही राहणार आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास की पुढचे काही दिवस विदर्भात ढगाळी वातावरण राहील. त्यामुळे निश्चितपणे ढगाळी वातावरण राहणार असल्यामुळे थंडीचं प्रमाण कमी होईल उद्यापासून. आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जी काही परिस्थिती निर्माण होत आहे तर त्यामुळे पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये. ते आपण आता आपल्याला सांगितलंच आहे. आणखी एक महत्त्वाचा विषय आहे की माध्यमांमध्ये हे सातत्याने येत आहे की येणारं वर्ष जे आहे हे दुष्काळाचं वर्ष राहू शकते पावसाच्या हिशोबानं. तर यामुळं हे नेमकं कसं राहील, यावर्षी खरोखर दुष्काळ पडणार आहे काय, की आणखी काही घटना घडू शकते, त्यामुळं शेतकऱ्यांनी ज्याच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. तर या संदर्भातला एक विस्तृत व्हिडिओ आपण पुढच्या भागात टाकू. मात्र आता सध्या एवढंच सांगतो की जवळपास देशभरातल्या आणि जगभरातल्या ज्या काही संस्था सांगत आहे हवामानविषयक, त्यामध्ये भारतासाठी हे वर्ष थोडंसं धोकादायक आहे. जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात पडणारा जो नियमित जो पाऊस असतो त्याच्या सरासरीपेक्षा 15 ते 20% पाऊस यावर्षी कमी होण्याची शक्यता आहे. कारण का अल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राहणार आहे या महिन्यांमध्ये, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट सध्याच्या भाकितानुसार. म्हणजे याचा अर्थ काय होते की पावसाचं प्रमाण हे घटणार आहे. आणि सोबतच मागल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही मे महिन्यात मोठा पाऊस येणार आहे. आपण बघतो मागल्या वर्षी संपूर्ण मे महिनाभर पाऊस पडला आणि तशीच परिस्थिती याही वेळेस निर्माण होऊ शकते. जवळपास एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून आणि जवळपास संपूर्ण मे महिन्यात पाऊस, वादळी पाऊस अशा पद्धतीचा पाऊस हा राहू शकतो. अर्थात त्याला वेळ आहे, त्यामुळं आताच घाबरून जाण्याचं कारण नाही. आणि दुष्काळ वगैरे पडले, अनेकदा असं झालं की दुष्काळाची भाकीत केल्या जातात परंतु वातावरणात बदल होतो, त्यामुळे त्यालाही घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण की दुष्काळ पडू म्हणजे पाऊसच होणार नाही असं होत नाही. आतापर्यंतचा जो काही अनुभव आहे पावसाचं प्रमाण कमी होते, त्याच्यामुळं फार काही चिंता करण्याची गरज नाही. जर समजा त्यात काही बदल झाला तर तेही कदाचित होऊ शकते. परंतु सध्या नेमकं कशा पद्धतीचं वातावरण राहणार आहे जून, जुलै, ऑगस्टमध्ये तर याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण पुढच्या भागात बनवू. त्यामुळे आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात आपल्याला भेटूच. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.